नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आरटी संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे. आरटी निवड यादीमध्ये पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. ह्यापूर्वी ही मुदत दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत होती. पण दिलेल्या मुदतीमध्ये खूप कमी विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं होतं. त्यामुळे संबंधित विभागाने ही मुदत वाढ दिलेली आहे. दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत ॲडमिशन न झाल्यामुळे बरेच पालक हे चिंताग्रस्त होते. पण संबंधित विभागाने प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे पालकांना दिलासा मिळालेला आहे. तर पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत त्यांना ठरवून दिलेल्या व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाऊन त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर संबंधित शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे. 2026-27 सालासाठी आरटीई अंतर्गत सुमारे 2,89,286 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर पहिल्या निवड यादीमध्ये सुमारे 1,05,811 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. ह्या 1,05,811 विद्यार्थ्यांना दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित शाळेमध्ये त्यांचा प्रवेश घ्यायचा आहे. त्याचबरोबर संबंधित विभागाने एकूण 86,034 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टमध्ये निवड केलेली आहे. पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या 1,05,811 विद्यार्थ्यांपैकी जर कोणी स्वतःहून ॲडमिशन घेतलं नाही किंवा इतर कुठल्याही कारणाने जर त्यांचं ॲडमिशन रद्द झालं असेल तर वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि त्यांची दुसरी यादी प्रकाशित केली जाईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसरी यादी ही 30 एप्रिलच्या नंतरच लागणार आहे. त्यामुळे ज्यांचं नाव सध्या वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या पालकांनी दिनांक 30 एप्रिलपर्यंत वेट करायचं आहे. त्यानंतर दुसरी यादी प्रकाशित, त्यामध्ये कदाचित तुमच्या पाल्याचं नाव येऊ शकतं. पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 39,616 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या सुमारे 65,000 विद्यार्थ्यांनी अजून देखील ॲडमिशन घेतलेलं नाही. तर ह्या सर्वांना दिनांक 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पहिल्या यादीमध्ये पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो. तर पहिल्या निवड यादीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला होता पण ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी ज्यांना अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत म्हणजे आजपासून पुढचे 10 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ह्या 10 दिवसांमध्ये तुमच्या पाल्याचा प्रवेश हा निश्चित करायचा आहे. आरटी ॲडमिशनसाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ केलेले आहे. आपल्या चॅनेलवरती तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या यादीमध्ये निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं दिनांक 30 एप्रिलपर्यंत ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो. आरटी संदर्भात तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.